आपल्यासोबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आहेत. त्यांना या संदर्भातली आहे ती धमकी दिलेली आहे. त्या धमकीच्या बाबत ते बोलत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्हाला ही धमकी आली? कारण तुम्ही जे छावा चित्रपटाच्या नंतर शिर्के फॅमिलींच्या बाबत जे काही चुकीचे इतिहास दाखवण्यात आला त्याबद्दल तुम्ही सांगत होता आणि त्या दाखल्यानंतर आहे ते तुम्हाला ही धमकी आलेली आहे. खर तर ते शिर्के फॅमिली बद्दल सांगणं असा विषय नव्हता. मी संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याचा जो एक पुरावा होता, जो 300 वर्षापूर्वीच्या फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीत त्यानं नोंद करून ठेवला होता, तो मी फक्त समाजासमोर आणला. आणि तो काय मी नव्यानं आणलाय असं नाही, तो अनेक अभ्यासकांना माहित होता. आणि तो मी 2 तुमच्या त्या दाखल्यावरती तुम्ही ठाम आहात? माझा दाखला नाहीच आहे, तो फ्रान्सिस मार्टिनची ती डायरी आहे, त्याच्यावर ठाम असायचा संबंध ती इतिहास आहे. तो त्यानं जे काय सांगितलंय त्याच्यामध्ये त्यानं जर सांगितलं असेल की संभाजी महाराजांना त्याच्या ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिलं आणि त्या सर कारकुनांचा आणि औरंगजेबाच्या सरदारांचं पहिल्यापासूनच कारस्थान होतं, हे जर त्यानं लिहिलं असेल तर ते ठाम मी कसं बदलणार ते? पण आता ब्राह्मण आणि मराठा असा वाद दाखवला जातोय. त्यांच्या त्या जे कोरटकर तुम्हाला धमकी देत होते त्यांच्या बोलण्यातून हे पुढे आले, याचा अर्थ मग काय घ्यायचा? एक उन्माद त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं की खूप उन्मादी त्यांचं वक्तव्य आहे. आणि असा वाद खर तर ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद हा 100 वर्षापूर्वीपासून आहे. संभाजी महाराजांचा खास करून जर तुम्ही इतिहास बघितला तर त्यांच्यावर थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा हे सिनेमे असतील, रायगडचा राजबंदी असेल, किंवा पहिलं गुणोत्कर्ष नाटक जे लिहिले वावा खरे असतील, हाडप असतील, तो राजसन्यासारखं घाणेरडं नाटक लिहिणारे ज्याचा पुतळा काढला ते असेल, ह्या व्यक्ती कोण आहेत हे तपासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संभाजी महाराजांची बदनामी करण्यामध्ये विशिष्ट समाजातल्या व्यक्तीच का पुढं असतात. आणि त्यामुळं हे काय नवीन काय विषय नाही आहे, हा जुनाच विषय आहे. पण तुम्ही जेम्स लेन आणि पुरंदरेचा इतिहास सांगत नाही, आणि तो का सांगत नाही असं सुद्धा सवाल तुम्हाला उपस्थित केला जातो. जेम्स लेननं ज्या वेळेला घाणेरड्या पद्धतीनं एक बाजार गप्पा पुण्यामधल्या भांडारकर इन्स्टिट्यूट मधल्याच लोकांनी सांगितलेली होती त्याला, आणि त्याच्या पुस्तकात ते सगळं होतं, त्यानंतर महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की त्या विकृतीला विचार सुद्धा म्हटलं गेलेलं होतं. आणि ती विकृती आहे, ती विकृती आता मला वाटतं एक पिढी पुढे गेलेली आहे, ती वारंवार सांगावी असं त्याच्यात काय नाही आहे. कारण तो इतिहास नाही, ती बाजार गप जी शिवाजी महाराजांची बदनामी चारित्र्यहनन करण्यासाठी होती, त्यामुळे ती सांगायचं काय, परत वारंवार का सांगावं, कशासाठी सांगावं, घाणेरडी गोष्ट एखादी का सांगावी? या धमकीनंतर सुद्धा संभाजी महाराजांना कुणी पकडलं हे तुम्ही पुन्हा एकदा सांगू शकाल का? आणि याचा अभ्यास व्हायला पाहिजे असं तुम्ही मागणी केली होती, याची काही दप्तर उपलब्ध आहेत का? बघा, संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याच्याविषयीचा सध्या तरी एकच पुरावा जो समकालीन साधनामध्ये आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये फर्स्ट हँड रेफरन्स म्हटलं जातं असा फ्रान्सिस मार्टिनचा आहे, आणि तो समाजासमोर आलेला आहे, ह्याच्या अगोदर सुद्धा आलेला आहे. आता बाकीचे जे पुरावे आहेत, म्हणजे पोर्तुगीज दप्तरातला पुरावा असेल, डचांचा वेंगुर्ल्याला त्यांची वखार होती त्याचा पुरावा असेल, फॅक्टरी रेकॉर्ड्स इंग्रजांचे असतील, त्याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला, पण मला तरी ती रेकॉर्ड्स मिळाली नाहीत. इतकंच नाही तर एक इंग्रजांचं जे फॅक्टरी रेकॉर्ड्स आहे ते सगळ्या घडामोडी सांगणार त्यावेळेच संभाजी महाराजांना पकडलं त्याचं, ते आत्ता उपलब्ध नाही, गायब झालेला आहे. आणि त्याचा शोध घेतला पाहिजे आणि 100% हा शोध घेतला जाईल. नक्कीच श्वेता, इंद्रजित सावंतांचं हे वक्तव्य आपण ऐकलं की जे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले होते त्याचे जे दाखले होते ते मी दाखले दिले, त्यानंतर ही धमकी आता मला आलेली आहे, या धमक्यांनी घाबरून जाणार नाही आणि संभाजी महाराजांचा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आता करण्याची गरज आहे, मात्र त्याचे पुरावे आहेत ते सगळे गायब झालेले आहेत अशा पद्धतीचा आरोप आहे ते त्यांनी केलेला आहे. आणि एकूणच आता हे पुरावे शोधले जाणार का आणि या वादावरती पडदा पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.